नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले शिक्षण चालूच आहे आणि त्याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून व्हिडिओ थ्रू आपण आज भेटणार आहोत. मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका. आजचा विषय आपण बघणार आहोत इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 भिंगे व त्यांचे उपयोग. बहिर्गोल भिंग, अंतर्गोल भिंग आणि यामुळे मिळणाऱ्या प्रतिमा, त्यांचं स्थान, स्वरूप याविषयी माहिती आपण मागील व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. आज आपण मानवी डोळा व त्यामध्ये असणाऱ्या भिंगाचं कार्य कसं चालतं ते जाणून घेणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला हे जे चित्र दिसत आहे, हे चित्र आपण डोळ्यांनी बघतो, हो ना? तर डोळा हा एक अतिशय महत्वाचा असा अवयव आहे आणि या डोळ्याच्या सहाय्याने या सृष्टीचं सौंदर्य आपण टिपत असतो. मानवी डोळा, जगातील 80% ज्ञान आपल्याला या डोळ्यांमुळे मिळत असते. वेगवेगळी ज्ञानेंद्रिय आहेत आपल्या शरीराची, त्यापैकी डोळा हे एक अत्यंत महत्वाचं ज्ञानेंद्रिय आहे आणि या ज्ञानेंद्रियामार्फत जवळजवळ 80% ज्ञान आपण मिळवत असतो. तर मानवी डोळा व त्यातील भिंगाचे कार्य कसे चालते ते आपण बघणार आहोत. मानवी डोळ्याची रचना दाखवणारी ही नामनिर्देशित आकृती तुमच्या समोर आहे. या आकृतीमध्ये तुम्हाला वेगवेगळे भाग दिसून येत आहेत. उदाहरणार्थ बुबुळ, बाहुली, नेत्रभिंग. या भिंगाचं कार्य कोणतं आहे तेही आपण बघणार आहोत. दृष्टीपटल म्हणजे काय, रक्तवाहिन्या या मानवी डोळ्यामध्ये असतात आणि हे स्नायू आहेत. आपण एकेका अवयवाची, यातील एकेका भागाची माहिती घेणार आहोत. मानवी डोळ्यावर हा जो फुगीर भाग तुम्हाला दिसतो आहे, हे आहे पारपटल. मानवी डोळ्यावरील अत्यंत पातळ अशा पारदर्शक पटलाला पारपटल असे म्हणतात. या पटलातूनच प्रकाश आपल्या डोळ्यात प्रवेश करतो. डोळ्यात हा अशा प्रकारे प्रकाश प्रवेश करतो. डोळ्यात प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचे जास्तीत जास्त अपवर्तन या पारदर्शक पटलाद्वारे होत असते. या पटलाच्या मागे हा एक मांसल पडदा असतो, त्यालाच बुबुळ किंवा परितारिका असे म्हणतात. बुबुळ किंवा परितारिका म्हणजेच पारपटलाच्या मागे असलेला गडद मांसल पडदा होय. वेगवेगळ्या लोकांच्या बुबुळाचे रंग वेगवेगळे असतात. उदाहरणार्थ तपकिरी, निळे. सामान्यतः काळ्या रंगाचे डोळे सर्वसाधारणपणे आपल्याला आढळून येतात. फक्त 2% लोकांचे डोळे हे आपल्याला नैसर्गिकरित्या
हिरवट रंगाचे आढळून येतात. बुबुळ किंवा परितारिका म्हणजेच पारपटलाच्या मागे असलेला हा गडद मांसल पडदा होय. याच्यामध्ये बुबुळाच्या मध्यभागी एक बदलत्या व्यासाचे एक छोटेसे छिद्र असते आणि यालाच बाहुली असे म्हणतात. डोळ्याची बाहुली तर बुबुळाच्या मध्यभागी बदलत्या व्यासाचे असलेले एक छिद्र म्हणजेच डोळ्याची बाहुली होय. तर या बाहुलीचं कार्य कसं चालतं बघूया आपण. बाहुलीवर जेव्हा प्रकाश जास्त असेल तर या बाहुलीचं आकुंचन होतं. बघा, ही बाहुली आहे. प्रकाश जास्त असेल तर बाहुलीचं आकुंचन होतं आणि प्रकाश कमी असेल तर बाहुली रुंदावते आणि जास्त प्रकाश डोळ्यात शिरतो. तर अशा प्रकारे डोळ्यात प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचे नियंत्रण करण्यासाठी या बाहुलीचा उपयोग होतो. थोडक्यात बाहुलीमुळे प्रकाशाचे प्रमाण नियंत्रित होते. डोळ्याच्या बाहुलीच्या लगतच मागे पारदर्शक द्विबहिर्गोल स्फटिकमय भाग असतो. हा भाग म्हणजेच हे भिंग होय. या चित्रात या ठिकाणी तुम्हाला दिसते हे आहे भिंग. स्फटिकमय भिंग त्याच्या नाभीय अंतराची सूक्ष्म अदलाबदल करते. आता मानवी डोळ्यातील बुबुळावर पारपटलामुळे एक पारदर्शक फुगवटा तयार होतो आणि या डोळ्याच्या बाहुलीच्या मागे आपल्याला हे काय दिसून येतं? भिंग दिसून येतं. तर हे नेत्रभिंग पारदर्शक व द्विबहिर्गोल स्फटिकमय असतं आणि या भिंगामुळे नाभीय अंतराची सूक्ष्म अदलाबदल होते. आपल्या डोळ्यासमोर एखादी वस्तू आली तर या भिंगामुळे नाभीय अंतराची सूक्ष्म अदलाबदल होऊन डोळ्याच्या आतील पडद्यावर त्या वस्तूची वास्तव व उलट प्रतिमा तयार होते. या ठिकाणी तुम्हाला दिसते आपल्या डोळ्यासमोर जी वस्तू असेल त्या वस्तूची या भिंगामुळे डोळ्याच्या आतील पडद्यावर कशी प्रतिमा तयार झालेली आहे? उलट प्रतिमा तयार झालेली आहे. तर अशा प्रकारे स्फटिकमय भिंगामुळे डोळ्याच्या आतील पडद्यावर आपल्याला एखाद्या वस्तूची वास्तव व उलट प्रतिमा तयार झालेली दिसून येते. मग ह्या प्रतिमेची प्रतिमा बघा वास्तव व उलट तयार होते, परंतु ती आपल्याला दिसताना कशी दिसते? वस्तू सरळ दिसते. मग असे का होते? बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसते बघा प्रतिमा कशी तयार झालेली आहे? उलट प्रतिमा तयार झालेली आहे. डोळ्याचा पडदा, डोळ्याच्या या ठिकाणी तुम्हाला दिसते बघा हा पडदा आहे. या पडदा म्हणजेच दृष्टिपटल. हे दृष्टिपटल एक संवेदनशील पटल असते. यामध्ये प्रकाश संवेदनशील अशा पेशी असतात आणि या पेशी प्रकाशित झाल्यावर उत्तेजित होऊन एक विद्युत संकेत तयार करतात, निर्माण करतात. हा विद्युत संकेत तुम्हाला दिसतोय बघा आणि हा विद्युत संकेत कुठे जातो? मज्जातंतूद्वारे मेंदूकडे पाठविले जातात. बघा, हा डोळ्याचा पडदा या ठिकाणी हा डोळ्याचा पडदा आहे. या डोळ्याच्या पडदा म्हणजेच एक काय झालं? दृष्टिपटल. यामध्ये या ज्या पेशी आहेत या पेशींवर जेव्हा प्रकाश पडतो त्यावेळी त्या उत्तेजित होतात आणि एक विद्युत संकेत निर्माण करून तो विद्युत संकेत मज्जातंतूद्वारे मेंदूपर्यंत पाठविला जातो. बघा, अशा प्रकारे हे निर्माण झालेले विद्युत संकेत डोळ्यासंबंधीच्या मज्जातंतूद्वारे मेंदूकडे पाठविले जातात. आता हे विद्युत संकेत मेंदूपर्यंत पोहोचविल्यानंतर काय होतं? तर मेंदू या संकेताचा अर्थ व्यक्त करतो आणि माहितीवर
अशी प्रक्रिया करतो की वस्तू जशा आहेत तसे आपणास आकलन होते. म्हणजे प्रत्यक्षात वस्तू बघा, प्रतिमा जी आहे ती प्रतिमा कशी तयार झालेली आहे, दृष्टीपटलावर उलट तयार झालेली आहे. परंतु मेंदू या विद्युत संकेतांचा अर्थ व्यक्त करतो आणि त्या मिळालेल्या माहितीवर प्रक्रिया करून वस्तू जशी आहे तशी आपल्याला दिसते, तसं आपल्याला त्याचं आकलन होते. तर अशा प्रकारे या मज्जातंतूद्वारे माहितीचा अर्थ लावला जातो. आता दृष्टीपटलावर ज्या पेशी असतात, या पेशी विद्युत संकेत निर्माण करतात आणि आपल्याला ती वस्तू दिसते. परंतु यामध्ये भिंगाचं कार्य काय असतं ते आपण बघूया. एखादी वस्तू दूर आहे किंवा एखादी वस्तू जवळ आहे, अशा वेळेला या भिंगाचं कार्य कसं चालतं. दूरच्या वस्तू बघताना दूरवरून येणारा प्रकाश जेव्हा डोळ्यावर पडतो तेव्हा डोळ्याचे भिंग चपटे होते. त्या उलट जवळच्या वस्तू बघताना दूरवरून येणारा प्रकाश जेव्हा डोळ्यावर पडतो तेव्हा डोळ्याचं भिंग काय झालेलं आहे, फुगीर झालेलं आहे. बघा, लक्षात घ्या, दूरवरच्या वस्तू बघताना डोळ्याचं भिंग चपटे होते, म्हणजेच त्याचे नाभीय अंतर वाढते. आणि जवळच्या वस्तू बघताना डोळ्याचं भिंग फुगीर होते, म्हणजेच नाभीय अंतर कमी होते. आणि म्हणूनच दोन्ही वेळेस वस्तू दूर असेल किंवा जवळ असेल तरी डोळ्याच्या आतील पटलावर वस्तूची सुस्पष्ट प्रतिमा तयार होते. यामुळेच, कशामुळे तर भिंगामुळेच. म्हणजेच भिंगाचं जे नाभीय अंतर, ज्यामध्ये सूक्ष्म अदलाबदल होते, भिंगामुळे या नाभीय अंतराची सूक्ष्म अदलाबदल होते आणि सुस्पष्ट अशी वस्तूची प्रतिमा आपल्याला मिळते. बघा, दूरवरच्या वस्तू जेव्हा आपण बघतो त्यावेळेला फार पॉइंट म्हणजे दूरवरून जेव्हा आपण वस्तू बघतो त्यावेळेला काय आहे, एखादी वस्तू दूर असेल तर हे भिंग काय झालेलं आहे, चपटे झालेलं आहे. भिंगाचं नाभीय अंतर वाढते. आणि जवळच्या वस्तू बघताना डोळ्याचं भिंग बघा काय झालेलं आहे, फुगीर झालेलं आहे. आणि नाभीय अंतर काय झालं, कमी झालेलं आहे. तर म्हणजेच या नाभीय अंतराच्या बदलामुळे आपल्याला वस्तूची सुस्पष्ट प्रतिमा अशी या पडद्यावर, या ठिकाणी हे दृष्टीपटल आहे, या ठिकाणी आपल्याला ही प्रतिमा मिळते. बघा, दूरच्या वस्तूकडून येणारा प्रकाश भिंग चपटे होते, तर जवळच्या वस्तूकडून येणारा प्रकाश भिंग फुगीर होते. आणि मग ही जर वस्तू दूर असेल तर हिची प्रतिमा या ठिकाणी बरोबर आपल्याला काय होतंय बघा, आवश्यकतेनुसार हे भिंग चपटे होते आणि फुगीर होतं. जवळच्या वस्तूकडून येणारी प्रकाश भिंग फुगीर होतं आणि दृष्टीपटलावर आपल्याला प्रतिमा मिळू शकते. तर अशा प्रकारे या भिंगाच्या बदलत्या आकारामुळेच दोन्ही वेळेस डोळ्याच्या आतील पटलावर वस्तूची सुस्पष्ट अशी प्रतिमा आपल्याला मिळते. तर नाभीय अंतरामध्ये हा जो आवश्यकतेनुसार, म्हणजे वस्तू दूर असेल किंवा वस्तू जवळ असेल तर त्यानुसार या नाभीय अंतरामध्ये बदल करावा लागतो. सूक्ष्म बदल होता, अदलाबदल होते. तर या भिंगाची ही जी क्षमता आहे, या भिंगाच्या क्षमतेला समायोजन शक्ती असे म्हणतात. या समायोजन शक्तीमुळेच आपल्याला त्या वस्तूची सुस्पष्ट प्रतिमा मिळणं शक्य होतं. तर कशामुळे होतं, तर या भिंगामुळे. आणि या भिंगाची म्हणजेच नाभीय अंतरामध्ये जो काही बदल करण्याची ही जी भिंगाची क्षमता आहे तिलाच समायोजन शक्ती असे म्हणतात. आता हे जे भिंग आहे, हे भिंग कसं आहे, लवचिक आहे. आणि या भिंगाचं कार्य म्हणजेच काय, तर नाभीय अंतरात आवश्यकतेनुसार बदल करणे. आणि ह्या
आवश्यकतेनुसार बदल करण्याच्या भिंगाच्या क्षमतेला समायोजन शक्ती असे म्हणतात. आता हे भिंग लवचिक असल्यामुळे कधी फुगीर होतं तर कधी चपटे होते. तर लवचिक भिंग कमी अधिक फुगीर करून त्याची वक्रता बदलून समायोजन साधले जाते. मात्र बघा, एखादी वस्तू आपण बघतो म्हणजे त्या वस्तूची सुस्पष्ट प्रतिमा आपल्याला मिळते. एखादी वस्तू जेव्हा आपल्या जवळ आहे आपण ती बघतो आहोत आणि एखादी वस्तू आपल्याला दूर असेल, लांब असेल तर ती वस्तू आपल्याला कशी दिसते तर अस्पष्ट दिसते, ब्लर अशी ती वस्तू आपल्याला दिसते. मग लवचिक भिंग कमी अधिक फुगीर करून म्हणजेच त्याची वक्रता बदलून आपण समायोजन साधतो. भिंगाची ती क्षमता आहे. परंतु डोळ्यातील भिंगाचे नाभीय अंतर विशिष्ट अंतरापेक्षा कमी करता येत नाही. आणि त्यामुळे बघा, हे जे पेन आहे ते या मुलाला स्पष्ट दिसत आहे, स्पष्ट दिसते प्रतिमा. परंतु हा मुलगा या पेनाकडे जेव्हा बघतो आहे त्याला ते पेन तेवढं स्पष्ट दिसून येत नाही. मग का असं होतं तर हे भिंग समायोजन, भिंगाची जी समायोजन क्षमता आहे त्या या समायोजन क्षमतेचा उपयोग करून सुद्धा आपल्याला हे पेन स्पष्ट दिसून येत नाही, कारण डोळ्यातील भिंगाचे नाभीय अंतर विशिष्ट अंतरापेक्षा कमी करता येत नाही. आता या ठिकाणी या मुलाला हे पेन बघा कसं दिसतंय, अस्पष्ट दिसतंय. परंतु या मुलाला मात्र काही ठराविक अंतरावर ते पेन स्पष्ट दिसत आहे. तर निरोगी डोळ्यापासून ज्या कमीत कमी अंतरावर वस्तू असताना ती सुस्पष्टपणे व डोळ्यावर ताण न येता दिसू शकते त्या अंतराला सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर असे म्हणतात. आणि वस्तूच्या त्या स्थानाला डोळ्याचा निकट बिंदू म्हणतात. म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्या, या ठिकाणी ती वस्तू आहे म्हणजेच वस्तूचे हे जे स्थान आहे त्या स्थानाला डोळ्याचा निकट बिंदू असे म्हणतात. लक्षात ठेवा, निरोगी मानवी डोळ्यासाठी निकट बिंदू हा डोळ्यापासून 25 सेंटीमीटर अंतरावर असतो. अप्रॉक्सिमेटली 25 सेंटीमीटर. नियर पॉइंट, निकट बिंदू म्हणजे नियर पॉइंट. ते निरोगी मानवी डोळ्यासाठी म्हणजेच आपल्याला कमीत कमी अंतरावर वस्तू असताना ती स्पष्ट दिसणं म्हणजेच किती अंतरावर पाहिजे तर आपल्या डोळ्यापासून ती कमीत कमी 25 सेंटीमीटर अंतरावर असणं आवश्यक आहे. आता या ठिकाणी ही वस्तू काय आहे, दूर आहे. तर डोळ्यापासून ज्या जास्तीत जास्त अंतरावर वस्तू असताना ती आपल्याला स्पष्टपणे दिसू शकते त्या अंतराला सुस्पष्ट दृष्टीचे अधिकतम अंतर असे म्हणतात. किती आहे बघा, या अंतरावर त्याला ही वस्तू स्पष्ट दिसत आहे. म्हणजेच जास्तीत जास्त अंतरावर असताना आपल्याला स्पष्ट दिसू शकते त्या अंतराला सुस्पष्ट दृष्टीचे अधिकतम अंतर असे म्हणतात. आणि ती वस्तू ज्या स्थानावर आहे त्या स्थानाला डोळ्याचा दूरबिंदू असे म्हणतात. लक्षात ठेवा, निरोगी मानवी हा डोळ्याचा दूरबिंदू झाला. आता निरोगी मानवी डोळ्यासाठी दूरबिंदू हा अनंत अंतरावर असतो. दूरबिंदू काय आहे, अनंत अंतरावर असतो. तर निकट बिंदू 25 सेंटीमीटर अंतरावर असतो. तर मानवी डोळ्याचं कार्य कसं चालतं, निकट बिंदू, दूरबिंदू याबाबत आपण माहिती घेतली. आता दृष्टी दोष व त्यावरील उपाय कोणकोणते आहेत ते आपण बघणार आहोत. आता दृष्टी दोष म्हणजे काय. आता काही वेळेला डोळ्यातील समायोजन शक्ती कमी झाल्याने वस्तू सुस्पष्ट दिसत नाहीत. डोळ्यातील अपवर्तन दोषामुळे
दृष्टी अंधुक व अस्पष्ट अशी होते. तर सामान्यतः दृष्टीदोष 3 प्रकारचे आहेत. 3 अपवर्तन दोष आहेत. पहिला आहे लघुदृष्टी किंवा निकट दृष्टिता, नियर साइटेडनेस किंवा मायोपिया. दुसरा आहे दूरदृष्टिता, फार साइटेडनेस किंवा हायपरमेट्रोपिया. आणि तिसरा आहे वृद्ध दृष्टिता. तर हे दृष्टीचे 3 अपवर्तन दोष आहेत. तर समायोजन शक्ती कमी झाल्यामुळे वस्तू सुस्पष्ट दिसत नाहीत. त्यापैकी पहिला अपवर्तन दोष आहे लघुदृष्टी किंवा निकट दृष्टिता. आता या दोषामध्ये मानवी डोळा जो आहे, हा डोळा जवळपासच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो, पण दूरच्या वस्तू स्पष्टपणे दिसत नाहीत. या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय, हे चित्र आपल्याला क्लिअर दिसतंय, बरोबर. तर नॉर्मल म्हणजे निरोगी मानवी डोळ्याच्या सहाय्याने आपल्याला हे चित्र स्पष्टपणे दिसू शकतं. परंतु लघुदृष्टी हा दोष असेल तर जवळच्या वस्तू ज्या आहेत ह्या आपण व्यवस्थित पाहू शकतो, पण दूरच्या वस्तू, ही वस्तू दूर आहे त्यामुळे आपण स्पष्टपणे ती पाहू शकत नाही. नियर साइटेडनेस. बघा, ही या चित्रामध्ये आपल्याला दिसते, ही वस्तू स्पष्टपणे दिसते, पण ही मागची वस्तू जी आहे ही दूर आहे आणि त्यामुळे ती आपल्याला स्पष्टपणे दिसू शकत नाही. मानवी डोळ्याचा दूरबिंदू हा अनंत अंतरावर असतो, हे आपण बघितलेलं आहे. तर लघुदृष्टी या दोषामध्ये काय होतं, तर डोळ्याचा दूरबिंदू जो अनंत अंतरावर असतो तो अनंत अंतरावर नसून तो जवळ असतो. लघुदृष्टी किंवा निकट दृष्टिता या दोषामध्ये डोळ्याचा दूरबिंदू अनंत अंतरावर नसून तो जवळ असतो. परिणामी ही एखादी वस्तू आपल्या डोळ्यासमोर असेल, हा मानवी डोळा आहे, या ठिकाणी हे दृष्टिपटल आहे, तर याची प्रतिमा ही दृष्टिपटलावर तयार होते. परंतु लघुदृष्टिता किंवा निकटदृष्टिता दोषामध्ये दूरवर असणाऱ्या या वस्तूची प्रतिमा डोळ्यातील दृष्टिपटल या ठिकाणी आहे, पण या ठिकाणी तयार न होता ती बघा कुठे तयार झाली आहे, दृष्टिपटलाच्या अलीकडे तयार झालेली आहे आणि त्यामुळे ही वस्तू आपल्याला अस्पष्ट दिसते. आता लघुदृष्टी किंवा निकटदृष्टिता यामध्ये आपल्याला काय होतंय, दूरच्या वस्तू स्पष्टपणे दिसत नाहीत. असं का होतं, तर हे आहे पारपटल आणि हे आहे नेत्रभिंग. तर या दोषामध्ये डोळ्यातील पारपटल व नेत्रभिंग यांची वक्रता वाढल्यामुळे भिंगाची अभिसारी शक्ती जास्त असते. आणि दुसरं कारण म्हणजेच काय होतं बघा, तर नेत्रगोल जो आहे हा नेत्रगोल लांबट झाल्याने डोळ्याचे भिंग व डोळ्यातील दृष्टिपटल, नेत्रगोल लांबट झाला त्यामुळे हे भिंग आणि हे दृष्टिपटल यांच्यातील अंतर वाढते, यांच्यामधील अंतर वाढते आणि होतं काय की डोळ्यातील दृष्टिपटलाच्या अलीकडे दूरच्या वस्तूची प्रतिमा तयार होते. बघा, नॉर्मल विजन दृष्टिपटलावर अशा प्रकारे प्रतिमा तयार होते, परंतु निकट दृष्टिता या दोषामध्ये वस्तूची प्रतिमा कुठे आहे बघा, अलीकडे तयार. दृष्टिपटल या ठिकाणी आहे तर दृष्टिपटलाच्या अलीकडे या वस्तूची प्रतिमा तयार होते. आणि होतं काय की हे अंतर वाढल्यामुळे दृष्टिपटल व डोळ्याचे भिंग यातील हे अंतर वाढल्यामुळे ही प्रतिमा अलीकडे तयार होते आणि आपल्याला दूरची वस्तू अस्पष्ट दिसते. याचं निराकरण कशाने केलं जातं, तर अंतर्गोल भिंगाचा चष्मा वापरून या दोषाचं निराकरण करता येतं. हे बघा, अशा प्रकारे या अंतर्गोल भिंगामुळे बरोबर दृष्टिपटलावर
त्या वस्तूची प्रतिमा मिळवणं शक्य होतं आणि योग्य नाभीय अंतर असलेल्या अंतर्गोल भिंगाचा चष्मा वापरून या दोषाचं निराकरण करता येतं. तर या भिंगामुळे काय होतं बघा, तर प्रकाश किरणांचे अपसरण होतं. या प्रकारे प्रकाश किरण पडतात आणि या भिंगावर पडल्यानंतर त्यांचे अपसरण होऊन मग ते डोळ्यातील भिंगांपर्यंत पोहोचतात आणि नंतर डोळ्यांच्या भिंगामुळे अभिसरण होऊन प्रतिमा डोळ्यातील पडद्यावर तयार होते. तर अशा प्रकारे अंतर्गोल भिंगामुळे या दोषाचं आपल्याला निराकरण करता येतं. अंतर्गोल भिंगाचे नाभीय अंतर हे ऋण असते आणि त्यामुळे निकट दृष्टी दोषाच्या डोळ्यासाठी ऋण शक्तीचा चष्मा वापरला जातो. दोषाच्या प्रमाणानुसार वेगवेगळ्या डोळ्यांसाठी अंतर्गोल भिंगाची शक्ती ही वेगवेगळी असते. तर थोडक्यात निकट दृष्टीता हा दोष योग्य नाभीय अंतर असलेल्या अंतर्गोल भिंगाचा चष्मा वापरून दूर करता येतो. पुढचा दोष आहे दूरदृष्टिता, फार साइटेडनेस. आता या दोषामध्ये दूरदृष्टिता म्हणजेच दूरच्या वस्तू मानवी डोळा व्यवस्थित पाहू शकतो, मात्र जवळच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही. आता जवळच्या वस्तू पाहू शकत नाही म्हणजेच काय, तर निकट बिंदू जो आहे हा निकट बिंदू किती आहे, 25 सेंटीमीटर. तर यामध्ये डोळ्याचा निकट बिंदू 25 सेंटीमीटर अंतरावर न राहता तो काय होणार आहे, दूर गेलेला असतो. तर दूरदृष्टिता या दोषामध्ये निकट बिंदू हा 25 सेंटीमीटर अंतरावर न राहता तो दूर असतो आणि त्यामुळे जवळच्या वस्तूची प्रतिमा ही डोळ्यातील दृष्टीपटलाच्या पाठीमागे तयार होते. बघा, दूरदृष्टिता, दूरच्या वस्तू स्पष्टपणे दिसतायत या ठिकाणी, पण जवळच्या वस्तू अस्पष्ट दिसत आहेत कारण निकट बिंदू दूर गेलेला आहे. तर दूरदृष्टिता या दोषामध्ये जवळच्या वस्तूची प्रतिमा डोळ्यातील दृष्टीपटलाच्या पाठीमागे तयार होते. या ठिकाणी आपल्याला दिसते दृष्टीपटलाच्या पाठीमागे वस्तूची प्रतिमा तयार झालेली आहे. आता या दोषाची सुद्धा दोन संभाव्य कारणं आहेत. पहिलं आहे, हे आहे पारपटल नेत्रभिंग. आता पारपटल व नेत्रभिंग यांची वक्रता कमी झाल्यामुळे भिंगाची अभिसारी शक्ती कमी होते. डोळ्यातील पारपटल व नेत्रभिंग यांची वक्रता कमी झाल्यामुळे भिंगाची अभिसारी शक्ती कमी होते, हे पहिलं कारण. आणि दुसरं कारण आहे बघा, नेत्रगोल उभट झाल्यामुळे डोळ्याचे भिंग व डोळ्यातील दृष्टीपटल यांच्यामधील अंतर कमी होते आणि त्यामुळेच होतं काय, तर प्रतिमा दृष्टीपटलाच्या पाठीमागे तयार होते. बघा, या ठिकाणी दिसतंय तुम्हाला प्रतिमा कुठे आहे, बघा पाठीमागे तयार झालेली आहे. तर योग्य नाभीय अंतर असलेला बहिर्गोल भिंगाचा, बघा बहिर्गोल भिंग आहे, हे बहिर्गोल भिंगाचा चष्मा वापरून हा दोष घालवता येतो आणि मग आपल्याला योग्य प्रकारे या दृष्टीपटलावर ती प्रतिमा या बहिर्गोल भिंगामुळे मिळविणे शक्य होते. बघा, दृष्टीपटलाच्या मागे प्रतिमा आहे, तर बहिर्गोल भिंगाचा चष्मा वापरून अशा प्रकारे आपला दृष्टीपटलावर प्रतिमा मिळवता येते. आता या भिंगामुळे काय होतं, तर प्रकाश किरणांचे अभिसरण होऊन मग ते डोळ्यातील भिंगांपर्यंत पोहोचतात. हे भिंग आहे, हे डोळ्यातलं भिंग आहे. तर प्रकाश किरण या ठिकाणी पडल्यानंतर, त्या बहिर्गोल भिंगावर पडल्यानंतर त्या प्रकाश किरणांचे अभिसरण होऊन ते डोळ्यातील भिंगांपर्यंत पोहोचतात आणि नंतर डोळ्याच्या भिंगामुळे अभिसरण होऊन
प्रतिमा डोळ्यातील पडद्यावर तयार होते. या ठिकाणी बरोबर डोळ्यातील पडद्यावर प्रतिमा तयार होते. दोषाच्या प्रमाणानुसार वेगवेगळ्या डोळ्यासाठी बहिर्गोल भिंगाची शक्ती ही वेगवेगळी असते. बघा, अशा प्रकारे योग्य नाभीय अंतर असलेला बहिर्गोल चष्मा वापरला जातो. बहिर्गोल भिंगाचे नाभीय अंतर धन असते आणि त्यामुळे दूरदृष्टिता दोषाच्या डोळ्यासाठी धन शक्तीचा चष्मा वापरला जातो. तिसरा प्रकार आहे वृद्ध दृष्टिता. ज्या दृष्टिदोषामध्ये वृद्ध माणसाला चष्म्याशिवाय जवळपासच्या वस्तू सुस्पष्ट व सहजपणे दिसणे कठीण होते, त्या दोषास वृद्ध दृष्टिता असे म्हणतात. वाढत्या वयानुसार वृद्ध दृष्टिता यामध्ये वाढत्या वयानुसार डोळ्याची समायोजन शक्ती सामान्यतः कमी होते. म्हणजेच हे डोळ्याजवळ असणारे जे भिंगाचे स्नायू आहेत, हे भिंगाचे स्नायू नाभीय अंतरामध्ये सूक्ष्म अदलाबदल करतात, परंतु वाढत्या वयानुसार या भिंगाच्या स्नायूंची नाभीय अंतर बदलण्याची क्षमता कमी होते किंवा भिंगाचे नाभीय अंतर बदलण्याची क्षमता हे स्नायू गमावतात. वयस्कर माणसांचा निकट बिंदू हा डोळ्यापासून मागे सरकतो आणि त्यामुळे त्यांना चष्म्याशिवाय जवळपासच्या वस्तू सहजपणे व सुस्पष्टपणे दिसणे कठीण होते. तर काही वेळा लोकांना जवळच्या तसेच दूरच्या वस्तूही नीट दिसत नाहीत, म्हणजेच त्यावेळेस दूरदृष्टिता व निकटदृष्टिता असे दोन्ही दोष असतात. हा दोष दूर करण्यासाठी त्यांना द्विनाभीय भिंगाची आवश्यकता असते. बघा, निकटदृष्टिता दोषामध्ये अंतर्गोल भिंग वापरलं जातं, तर दूरदृष्टिता दोषामध्ये बहिर्गोल भिंगाचा वापर केला जातो. परंतु जेव्हा निकटदृष्टिता व दूरदृष्टिता हे दोन्ही दोष असतात, तर अशा प्रकारचा दोष दूर करण्यासाठी द्विनाभीय भिंग म्हणजेच अंतर्गोल भिंग व बहिर्गोल भिंग असणारी ही दोन्ही भिंग वापरावी लागतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथेच थांबणार आहोत. अशाच काही सुंदर सुंदर व्हिडिओ सहित पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत थँक्यू. घरी राहा, सुरक्षित राहा.